नाही कालचा राडा म्हणजे आजचा कार्यक्रम हा कुठेतरी दहशत त्याच्या भोवती निर्माण करायची याचा तो केविलवाला प्रयत्न होता आणि या प्रयत्न हा केविलवाला असल्याच्यामुळे तो कालच आम्ही हाणून पाडलेला आहे. इथपर पोलिसांची भूमिका ही दुटप्पे आणायची असल्याचंही या निमित्ताने कुठे सिद्ध झालंय. ते मोक्यावर हजर होते, आमचे नेते त्या ठिकाणी होते, त्यामुळे कोणी काय केलंय त्यांना माहिती आहे. असं माहीत असताना त्यांनी एकतर्फी कारवाई करणं दुर्दैवी आहे. मात्र आजचा कार्यक्रम हा यशस्वी होणार आहे आणि होणार आहे. गुन्हे दाखल झालेत सर. उद्या ना खोटे गुन्हे दाखल आहेत, त्यामध्ये घाबरण्याचं कोणतं कारण नाही. जे हजर नव्हते त्यांचे नाव आहेत, जे भांडणं सोडत होते त्यांचे नाव आहेत, जे दगड फेकत होते त्यांचे नावं म्हणजे अर्थात भारतीय जनता पक्षाचे नाही. त्यामुळे ही केस जी आहे ही फारच तकलादू आहे, त्यात काही दम नाही. नवनाथ बन यांनी आरोप केलाय की पैसे देऊन इन्फ्लुएन्सर अहो, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा जर असं कोणी केलं असेल. कारण पैसे देणे आणि घेणे हा दोन्ही गुन्हा आहे, त्यामुळे असं झालं असेल तर त्यांनी गुन्हे दाखल करावे. मात्र आमच्यावर टीका करण्याच्या ऐवजी एकंदरीत 12 वर्षात मोदींचे अचिव्हमेंट काय, किती रोजगार वाढले, किती उद्योग आले, किती पेपर लीकच्या माध्यमातून किती लोकांना जेलमध्ये घातलं, याचा लेखाजोखा त्यांनी सादर करावा.